अशा प्रकारे वागणाऱ्या या शाहिदवर त्याच्या घरातूनही प्रचंड संताप व्यक्त होतोय। या वासनांध शाहिदवर त्याचा बाप भडकलाय। शाहिदला फाशी द्यायलाच हवी अशी मागणी त्यानं केलेली आहे। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत। आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शोधले न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अमर पाटील आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमर, हे सगळं प्रकरण उघडकीस कसं आलं? गेल्या 8-15 दिवसापासून हे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं होतं, कारण काही महिलांचे व्हायरल व्हिडिओ होत होते। ते पाहण्यात करण्यात आलं। एका हिंदू बांधवाची ती भगिनी असलेलं लक्षात आलं। त्यानंतर हिंदू बांधवांनी चौकशी केली आणि ह्याच्या मोबाईलवर किंवा ह्याच्याशी संपर्क ठेवलेला हे कळालं। हे हिंदू कुटुंबीय ज्या ठिकाणी ज्यांनी ही कंप्लेंट केली, दाखल केली, ती महिला आणि त्याची ओळख चांगली आहे, त्यामुळे हा गुन्हा घडला असं सांगण्यात आलं। परंतु पोलिसांनी काहीतरी थातुरमात्र उत्तर देत त्यांना टाळाटाळ केली होती। परंतु हिंदू समाजातल्या कार्यकर्त्यांनी त्याला हुडकून काढला आणि त्याला बेदम चोप देऊन त्याच्याकडं हे म्हणजे बोलून त्याला बोलता केला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यावेळेला ही त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं की एखादी महिला तक्रार देऊ दे, परंतु महिला कुठली पुढे तक्रार करायला येत नव्हती। त्यामुळे एक शहर म्हणजे डीवायएसपी दर्जाच्या अधिकारी आहेत, त्या महिला आहेत प्रिया पाटील नावाच्या, त्यांच्याबद्दलही आता बैठक संपन्न झाली। त्यामध्ये ही हिंदू बांधवांनी हिंदू भगिनींनी ती तक्रार व्यक्त केली। कारण जर हे आधीच प्रकरण झालं असतं, बाहेर आलं असतं तर आणि काही बाहेर येतील असं दिसतंय। परंतु आता एक तक्रार आहे, त्याच्या घरातल्यानेही संताप व्यक्त केला आहे। गावकरी असतील, कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे असतील, त्यांनी संताप व्यक्त केला आणि त्याला दुसऱ्या आरोपीलाही लवकर अटक व्हावी अशी मागणी केली आहे। ठीक आहे, धन्यवाद तुर्तास या सगळ्या तपशिलासाठी।